आणि विकास काय करायचा असतोय हे तायडे साहेबांकडनं बाकीच्यांनी शिकलं तर ते योग्य ठरेल. इथं विजन वगैरे काय नाही, विजन फक्त प्रकाश आंबेडकरांचं विजन. तिने कामं केली, मी नाही म्हणत नाही, तर कशी केली? लोकांची घरं फोडून, लोकांची मंडळं फोडून, हे जे शिवाय काही केलेलं नाही. जे विरोधकांना आता सांगायला काय नाही, त्यामुळे ते सांगायला की काही विकास नाही, आमदारांनी काही केलं नाही. साहेबांनी बरेचसे असे आता हसण्यासारखे तुम्ही बघायला हसण्याची ठिकाणी बोटिंग पॉइंट हा त्यांच्या संकल्पनेतून झालेला आहे. निधी त्यांनीच आणून दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं केले आहेत. पण नाव त्यांचं आहे, आमदारांचं नावच नाही. पण आता ते पोस्टरबाजी असं काय आमदारांनी केलीच नाही ना. जनतेला हक्काला धावून जाणार एकमेव माणूस म्हणजे राजू वाटे. इथे काय कोण स्वार्थासाठी दाबत नाही, दीपक शेट्टीसाठी. जिथं सुविधा पाहिजे, मग जिथं आज डोंगराळ भागात डॉक्टर वगैरे किंवा एखादा वैद्यकीय दवाखाना नाही, हे जर झालं तर ह्या लोकांचं जिथे तिथं प्रश्न मार्गी लागतील. तुम्ही पूर्ण वाड्या वस्तीमध्ये जाऊन बघा, तुम्हाला विकास म्हणजे काय ते कळेल. प्रत्येकाचं तायडे साहेबांनी पहिलं तर त्यांचं काम आहे. असं जर पुढच्या व्यक्तीकडे बघायला तर त्यांचं काम नाही, दाखवण्यासाठी असं काम नाही. इथं वाकीगोल्यासारख्या भागात गेला तर तिथं दवाखान्याचा लय मोठा प्रश्न होता. ते वाकीगोल्यात प्रत्येक वाडी वस्ती जावा, तिथं प्रत्येक जण एकच नाव घेईल, दीपक शेट्टीमुळेच आम्हाला आज दवाखान्याची सुविधा मिळते, डॉक्टर मिळते. आणि काजवा महोत्सव जो घेतला तो बऱ्याच लोकांना आवडला नाही. विकास असताना या लोकांना काय वाटतंय, विकास नाही, जरी बहिरेने आंधळे झालेले दिसतात असं मला वाटतंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त आंबेडकर साहेब आणू शकतात. बाकी सगळ्या गप्पा मारायच्या असतील तर काय मग सगळे कोणी मारू शकतात, त्याचं काय. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अक्षरशः रणधुमाळी सुरू झालेली आहे. लाईव्ह मराठी सध्या आहे राधानगरी या ठिकाणी मतदारसंघामध्ये. राधानगरीच्या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रत्येकच पक्षानं आपापल्या स्वबळाचा नारा दिलेला आहे. नेमके या ठिकाणचे मुद्दे काय आहेत, हे राजकारण कुठल्या मुद्द्यावरती फिरत राहणार, मतदारांचा जाहीरनामा नेत्यांना समजणार का, आणि यासाठीच आज आपण ग्राउंडवरून जाणून घेऊया की जनतेचा नेमका जाहीरनामा राधानगरीमध्ये काय आहे. चला लाईव्ह मराठी सोबत. युवक आपल्या सोबत आहेत, हॉटेल्स आहेत. आपण नेमकं काय त्यांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू आहे आपण जाणून घेऊया. मित्रा, सध्या इलेक्शन चालू आहेत राधानगरीमध्ये. मतदार म्हणून मत टाकायला जाताना कुठल्या गोष्टींचा विचार किंवा कुठला विचार डोक्यात असणार? विचार आता तसं म्हटलं तर राधानगरीचा पर्यटन विकास खूप झाला आहे आणि ह्याच्यानंतर पण होणार आहे. ते जर मत टाकायचं असेल तर दीपक शेट्टींना मत हे द्यायला लागणार, म्हणजे धनुष्यबाण. आपले आमदार आंबेडकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे. तुम्ही म्हणाला की विकास झालेला आहे. काय विकास झालेला आहे नेमका? भरपूर देऊळ झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत, पर्यटक झालेला आहे, धबधबे, भरपूर रस्ता. म्हणजे रस्ता आधी ह्या देव कसा होता आणि आता पण कसा झालाय, देऊळ म्हणा काय म्हणा, बाकी सगळं झालेलं आहे काम. परंतु या ठिकाणचा एक गट असा म्हणतोय की ही जी काही कामं झालेली आहेत ते आम्हीच कामं केलेली आहेत, आमदार साहेब फक्त एक निमित्त झालेत. नाही, आमदार साहेबांनीच कामं केलेली आहेत. आमदार साहेब होय, निधी त्यांनीच आणून दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत. पण नाव त्यांचं आहे, आमदारांचं नावच नाही. पण आता ते पोस्टरबाजी असं काय आमदारांनी केलीच नाही ना. त्या माध्यमातून ते काम झालेलं आहे, ते आमदारांनीच केलेलं आहे. म्हणजे पोस्टरबाजी जर केली असती तर हे सगळ्या कामाचं श्रेय आमदारांना गेलं असतं. पण आमदार साहेबांनी पोस्टरबाजी किंवा हे केलं नाही. काय कारण आहे? नाही, त्यांना दाखवायचंच नाही ना. त्यासनी फक्त काय आपला राधानगरीचा विकासच करायचा आहे. ते पोस्टरबाजी करून आपलं नाव मोठं करण्यात त्यांचं काही यशच नाही, असा विषय आहे. अजून काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतंय? नाही, बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. आता काय कामं पर्यटन विकास चालूच आहे. आता काय कामं करायची काही हेच नाही ना. हसनेचं बोटिंग पॉइंटचा जो विषय आहे तो नेमका कुणी सोडवलाय? कारण या ठिकाणी आम्ही फिरत असताना अनेक जण हसने या बोटिंग पॉइंट विषयी बोलतात, पण नेमका प्रश्न प्रत्येक जण याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करते. नाही, आमदारांनीच केले बोटिंग पॉइंट, आमदारांनी. काय सांगाल, अनेक जण चहा पिण्यासाठी नाश्ता करण्यासाठी येतात, काय चर्चा असते राजकारणाची या ठिकाणी? आपल्या राधानगरीमध्ये आपला थोडाफार जे काय आपण डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना गाव, ते डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेलं नाही. एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक आता सध्या चालू आहे. त्या माध्यमातून आणि परत चांगली व्हावी काय, ते थोडंसं लोकांना, बाहेरच्या लोकांना आले की ते तास त्या 2 तास थांबावं अशा उद्देशाने एक थोडंसं काहीतरी असा
राबावं असा लोकप्रतिनिधी आपल्याला या गावात पाहिजे आहे. हे माझं मत आहे वैयक्तिक. कसा पाहिजे लोकप्रतिनिधी तुम्हाला? आता पूर्वी शिक्षण सभापती म्हणून ताई शेट्टी साहेब होते. त्यांच्या माध्यमातून पुष्कळ काही गावात आपल्याला सुधारणा बदल झालेला आहे. एक थोडंसं लोकप्रतिनिधींना धरून एक मांजरेखेड म्हणून आपलं असेल तिथे एक थोडंसं डेव्हलपमेंट झाले. धरणापाशी आपल्या एक झाले. आपली मराठी शाळा आम्ही जिथे शाळा शिकलो ती पूर्वीपासून सभापती झाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद भरपूर लोक लढवली. लोकांनी डेव्हलपमेंट करू शकले नाही. ताई शेट्टी साहेबांनी डेव्हलपमेंट केलं. कन्या शाळा असेल, मराठी शाळा असेल, चांगल्या सुधारणा केली, बदल केला गावात. लोकांना बरं वाटलं. ते असा लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आमदारांनी काहीच काम केलं नाही त्या ठिकाणी? असं म्हणणार नाही मी. तिने कामं केली, मी नाही म्हणत नाही. कशी केली? लोकांची घरं फोडून, लोकांची मंडळं फोडून, हे जे शिवाय काही केलेलं नाही. मी स्थानिकचा एक नागरिक म्हणून माझा आरोप नाही. आता आमच्या घरात आमच्या भावाबद्दल भांडण लावली. कालच्या विधानसभेला माझा भाऊ दुसरीकडे होता. आम्ही एकत्र एका ताटात जेवणारी माणसं. असं नका, हे चुकीचं आहे. तुम्ही भलं राजकारण करा, किती असू दे, लोकशाही चालते, खरं असं नाही. पण कसं आहे शेवटी की ह्या राजकारणात एक नाही नेते मंडळी त्यांच्या पद्धतीने राजकारण करत राहतात, पण घरातल्या लोकांनी एकत्र बसून ठरवायचं आहे की आपण 100% त्याचा आपण खापर त्यांच्यावरच कसं फोडू? 100% बरोबर. तरी पण आम्ही आमच्या भावाला सांगितलं तर आमचा भाऊ ते अमुक तमुक. मग तुम्हाला आता काय दिलं? मी माझ्या स्वतःच्या भावाला म्हणतो, तुम्हाला आता काय दिलं? शेवटला आपण कबशीच होतोय. वेळ लागणार. कसं बघताय सगळ्या राजकारणात ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये निष्ठा आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत? हे साहेब आता चाललेलं आहे, हे सगळं थांबवलं पाहिजे कुठेतरी. ह्याचं माझं मत आहे स्थानिक म्हणून. हे जे काय कुठल्या राजकारणात आता हे फोडाफोडीचं हे जे कणी गट मंडळ म्हणा किंवा गट बीट, आता आमच्या काही गावात कणी चांगल्या लोकांचं गट फोडले. चांगल्या लोकांचं गट फुटले. कालच्या विधानसभेला ज्या लोकांनी ग्रामपंचायतला निवडून दिलेत त्या लोकांनी डावलून दुसरीकडे गेले. पण शेवटी तो राजकारणाचा भाग आहे. पण कधी असं वाटतंय का की नेते लोकांच्या राजकारणामध्ये गावचा विकास कुठे तर खुंटतोय, मतदार आहे तो दुर्लक्षित राहते असं वाटतंय? ह्या लोकांच्यामुळे गाव आपलं मागं पडले. हे कुठेतरी यात बदल व्हावा. बदल व्हायसाठी आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून ताई शेट्टी साहेब. काही रिक्षा चालक बांधव आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण राधानगरीचं काय चित्र आहे जाणून घेऊया. दादा, सध्या राधानगरीत राजकारण किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता राजकीय वातावरण तापायला लागले. काय नेमकं वातावरण या ठिकाणी जाणवते तुम्हाला? वातावरण काय राजू भट्टे साहेब. अच्छा. कारण की जनतेच्या माध्यमातून जनतेला हाकाला धावून जाणार एकमेव माणूस म्हणजे राजू भाटे. बर. प्रत्येकाच्या सुखदुःखात असणारा म्हणजे राजू भाटे. त्यामुळे जनतेचा कौल आहे की राजू भाटेसनी निवडून द्यायचं आणि राजू भाटेच हा विजय असणार आहे. तुम्ही राजू भाटेचे समर्थक जाणवत आहे? हा, राजू भाटे कट्टर समज, त्यामुळे काही विषयच नाही. प्रत्येकाच्या अडल्या नडल्याला राजू भाटेच असतात अडचणीच्या वेळेला. कोर्टाचं काम असो किंवा दवाखान्यात असो, इतर सगळ्या गोष्टीत हेच कोर्टाचं वगैरे हेच काय नाही. कोणतीही अडचण असली तरी हक्कानं आपल्या हक्काचा माणूस म्हणले की राजू भाटे राधानगरी. ठीक आहे. म्हणजे समर्थक असणं ही काही चुकीची गोष्ट नाही. प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा समर्थक असतोय, परंतु एक मूलभूत प्रश्न महत्वाचे असतात की ते सुटणं खूप गरजेचं असतं. एक नागरिक म्हणून राधानगरीचे कोणते असे प्रश्न आहेत की जे सुटणं खूप अपेक्षित आहे? असं काय सर सांगता येणार नाही. राधानगरीत पण असे कामं केलेले आहेत भरपूर आणि थोडी राहिलेली पण आहेत. ते आता सत्ता जर निवडून जर आली तर 100% ती कामं होणार. जर राजू भाटे साहेबांच्याकडे जर कोणतेही आश्वासन एक जर माणूस कोणतरी घेऊन गेला, बाबाजी साहेब माझं काम करावं लागते, वैयक्तिक असो किंवा शासकीय असो, राजू भाटेचा शब्द म्हणजे काळ्या दगडावर रेष. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय सांगू शकत नाही. त्यामुळे जनतेला आत्ताच्या सध्याला तरी राजू भाटे निवडून येणं गरजेचं आहे. राधानगरीमध्ये सध्या राजकीय वातावरण काय आहे? जे मतदान करणार आहेत त्यांना विकासाचा मुद्दा काय आहे? जनतेचा जाहीरनामा काय आहे? रसवंती गृहामध्ये काही नागरिक आहेत, मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. काय सांगा, काय वातावरण आहे गावात? सध्या राधानगरची अशी परिस्थिती आहे की विकासाच्या बाबतीत जर म्हणलं तर ताईशीचे पॅटर्न फास्ट आहे. आणि ताईशीचे पॅटर्न असं आहे की राधानगरच्या विकासाच्या दृष्टीकोन ताईशीटेच लागतात. हे लोकांच्या आता कळालेलं आहे आणि ताईशीटेच तिथं चालणार. चांगल्या बऱ्यापैकी लीडनं
ताई शेटे ही सीट असणार. पण गावचे प्रश्न मिटले असं वाटतंय का? विकास झालाय का? ताई शेटेशिवाय विकासच कोण करू शकत नाही. ही अशी परिस्थिती आहे सध्याची, फार इथे परिस्थिती आहे आणि ताई शेटे परिस्थिती दुरुस्त करू हे लोकांनाही माहिती आहे. मला असं वाटतं की तुम्ही ताई शेट्टीचे समर्थक आहे असं वाटतं. काही नाही, काही तसा काही विषय नाही, समर्थक वगैरे तसा काही विषय नाही. तर जे आता आपण जे चाललंय तिथे जे आपण बघतोय ते ताई शेटेंवर हे नाही, हे आपण बघतोय म्हणून ताई शेटे जिंकणार. का ताई शेट्टीच का हवे? काय त्याच्यामध्ये असं गुण तुम्ही बघताय? अभ्यासू माणूस आहे, हुशार माणूस आहे, भयानक तिची चाणक्य बुद्धी आहे, म्हणजे विचार करण्यासारखा, म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचण्यापर्यंत आणि एकदम शांत प्रवृत्ती आहे. म्हणजे कोणावर कधी अशी भडक येणं किंवा समजून सांगणार नाही, समजून हे करणारा असा माणूस आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की एकदा निवडणुका झाल्या की लोक निवडून गेले की नाही, संपर्क राहत नाही. ताई शेट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय तसं त्यांचं काही जाणवतंय का की बाबा संपर्कामध्ये असतात नसतात? ताई शेट्यांची जी खालची फळे आहे जवळजवळ एक 200 लोक ताई शेट्यांच्या खाली काम करतात. पोलीस स्टेशन असू दे, दवाखाना असू दे किंवा अन्य ठिकाणी कुठेही असू दे, ताई शेट्यांची ती जोडणी फार आहे. काय वाटतं की राधानगरीमध्ये कशा प्रकारचा अजून विकास व्हायला पाहिजे? कारण ज्या पद्धतीने इतर गावांचा विकास झालाय त्या माध्यमातून जर बघितलं तर कुठेतरी राधानगरी थोडंसं मागे असं वाटतं. राधानगरी पर्यटकाच्या दृष्टीने जर बघितलं तर राधानगरीत पर्यटक अजून सुद्धा येणार आहेत आणि ते पर्यटक कशा दृष्टीने येतील किंवा पर्यटकांनी काय करायला लागेल ही दूरदृष्टी त्यांच्याकडे फार आहे. त्याच्यामुळं राधानगरी की नाही ताई शेटे सुधारू शकतात. ठीक आहे, राधानगरीत ताई शेट्टी सुरू शकतात असं म्हणतात. मी विचारलं त्यांना थेट की तुम्ही समर्थक आहात ते, तर नाही म्हणतात की आम्ही एक सामान्य मतदार आहोत, परंतु आम्हाला विश्वास आहे की तेच प्रश्न सुरू. दादा काय सांगाल? ताई शेटे साहेब चांगले आहेत राधानगरीत आणि तिने चांगलं त्यांचं काम आहे राधानगरीच्या बाबतीत. इतर कुठलाही नेता असं काही काम करू शकत नाही. कॉलेज वगैरे काही ताई शेटे साहेब चांगले आहेत आणि ते भरपूर मतांनी निवडून येतील. परंतु बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की जर तुम्ही आम्हाला निवडून दिला तर आम्ही विकास करू, विकासाचं एक विजन आम्ही तुमच्या समोर घेऊन जाऊ, एकदा फक्त संधी देऊन बघा. मग ताई शेट्टीच का तुम्ही म्हणताय? काम करणारा माणूस पाहिजे, फक्त बाकीचे नुसतं बोलतात आणि करतात त्याचा काय उपयोग आहे? काही सुद्धा उपयोग नाही त्यांचा. काम करण्याची शक्यता त्याच्याकडे काही नाही. नुसतं उद्या म्हणायचं की झालं की झालं, काम झालं की झालं आपलं. बाकीची काही कामं नाहीत. ही विद्या अशी आहे की काही गडबड घोटाळा करणार नाही, काही नाही आणि चांगल्या पद्धतीचा माणूस आहे आणि खरोखर तुम्ही चांगलं काहीतरी राधानगरीचं करेल. उद्या आमदार जरी झाला तर आणि ह्याच्यापेक्षा काम पॉवरफुल करेल तो, ही माझी अपेक्षा आहे. काय काम अपेक्षित आहे तुम्हाला? ते कुठले काम झालं सगळ्या बाबतीत तो चांगला माणूस आहे असं मला वाटतं. दादा तसा कुठली व्यक्ती नाही आहे एवढं मात्र चांगलं आहे. पण एकंदरीत राधानगरीच्या काही गोष्टी बघितल्या तर पार्किंगचा एक प्रश्न बऱ्याच प्रमाणात जाणवतोय. पर्यटक बाहेरच्या बाजूने येतात त्यावेळेस वाहतूक कोंडी होते. तर हे वाहतुकीचे जे सर्वसामान्यांना प्रश्न भेडसावतात ते सुटावेत असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतंय की चांगलं केलं तर सुद्धा चांगलं वाटतंय. काय प्रत्येकाने हे केलं पाहिजे आणि चांगल्या भूमिका घेतल्या तर चांगलं होईल. आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे राधानगरीमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल असायला पाहिजे. कारण मोठ्या उपचारांसाठी इथून पुन्हा एकदा कोल्हापूर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर तुम्हाला असं वाटत नाही का की राधानगरीसाठी चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला नागरिक म्हणून हवं आहे? हो, झालं तर चांगल्यासाठी चालेल की, काय अडचण नाही. करू शकतो आणि करू शकतील. काहीतरी साहेब करू शकतात. राधायन धारणाचं तिने काम चांगले केले. धबधब्याचे सगळे ते तिने सगळे लावले काम चांगल्या पद्धतीचं काम आहे. आपण अजून काही जण आहेत त्याचे काका, निवडणुकीला सध्या आता कुठला मुद्दा या ठिकाणी चर्चेत आहे? मुद्दा म्हणण्यापेक्षा विकासाच्या पद्धतीनं चालू आहे आणि विकास जर घ्यायचा असेल तर ते अगदी ताई शेटे करू शकतात. कारण त्यांची मागची जर पार्श्वभूमी जर बघितली तर माजी जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण व अर्थ समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. आज ह्या आमच्या गावात एक मराठी शाळेसारखी इमारत चांगल्या सुसज्ज अशी कॅम्प्युटर पद्धतीनं चालू केली. त्याच्याबरोबरच कन्या शाळा हे सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून शिक्षण सभापती असताना ते काम चालू केलं.
चांगलं केलं. आणि आज जर बघायचं झालं तर विकासाचा महामेरू म्हणून आणि विकास काय करायचा असतोय हे तायडे साहेबांकडनं बाकीच्यांनी शिकलं तर ते योग्य ठरेल असं मला वाटतं. परंतु अनेकदा एक नाही जे राजकीय विरोधक आहेत ते असं म्हणतात की ताई शेट्टीची हातातून काहीच कामं झाली नाही. आता विरोधकांना काय मुद्दा बोलणार नसल्यामुळं ते ताई शेट्यावरच टीका करू शकतात. कारण विकास केलाय काय नाही हा राधानगरीच्या जनतेला माहिती आहे. आज आम्ही जे बोलतोय ते चुकीचं जर असेल तर त्यांनी बाबा हे करायला नाही आणि आम्ही म्हणतो हिने हे केलंय तर मला त्यांचं जे तुम्हाला जे कोण बोलतात त्यांना आव्हान आहे आमचं. तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्या परंतु तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की अजून कुठले मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांसाठी की हे प्रश्न सुद्धा सुटणं खूप महत्वाचं आहे. आता बघायला झालं तर हा राधानगरी भाग हा डोंगराळ भाग आहे. आज विखुरलेला सगळा मतदारसंघ आहे. वाड्या वस्तीत आज लाईटीची म्हणायसारखी सोय नाही, रस्ते व्यवस्थित नाही. जिथं सुविधा पाहिजे मग जिथं आज डोंगराळ भागात डॉक्टर वगैरे किंवा एखादा वैद्यकीय दवाखाना वेळ नाही. हे जर झालं तर या लोकांचं जिथं तिथं प्रश्न मार्गी लागतील आणि हे फक्त तायडे साहेबच सोडू शकतात, बाकीचं कुणी सोडू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे आज त्यांची तळमळ आणि आज विकास जर करायचा झाला तर निधी कुठनं आणायचा कुणाकडनं काय हे करायचं ते त्यांना जे जमतंय असं कुठल्याही पुढाऱ्याला जमत नाही असं मला म्हणायचं. ठीक आहे, अजून काही तरुण आहेत त्या तरुणांकडून सुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेऊया. माझ्यासोबत एक तरुण भाऊ आहे, आपण बोलूया. काय सांगशील एक तरुण म्हणून? मला बोलायचं झालं तर आता बऱ्याचशा गोष्टी त्याच्या बाबतीत आहेत की तिने आता राधानगरीमध्ये सारख्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये जे कॉलेज उभा केले त्या कॉलेजचा फायदा इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना झाला. आता बी फार्मसी शिकायला झालं तर बाहेर सिटी लेवलला जाणार मुलींना पाठवायचा किंवा बाहेर लोकांनी पाठवायचा म्हणजे आर्थिक सुद्धा होत होता. आता तिने कॉलेजमध्ये सुरू केल्यामुळे बरेचशा लोकांना विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी शिकण्याचा साधन उपलब्ध झालं, त्याला रोजगार पण उपलब्ध झाला. राधानगरीसारख्या ठिकाणी लेस चालू झाल्या, सलून दुकान म्हणा किंवा किराणा दुकान म्हणा यांना रोजगार मिळाला. राधानगरीमध्ये बऱ्याचशा अशा मेस होती त्या बंद पडायच्या अवस्थेत आल्या, त्यांना एक ऊर्जा मिळालेली. अशा जवळजवळ राधानगरी 30-40 मेस चालू आहेत. बऱ्याचशा खोल्या पडून होत्या त्या खोल्या आता भाड्यात देतात. अशी जवळजवळ राधानगरीमध्ये त्या कॉलेज तहसील साहेबांच्या एका कॉलेजमुळे जवळजवळ राधानगरी सारख्या ठिकाणी 30 ते 40 लाख रुपये महिन्याला प्रभाव झाला. हा असा कुणीही करू शकत नाही. दुसरं बोलायला गेलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तहसील साहेबांनी 2017ला त्यांचा जो पराभव झाला तर पराभव झाल्यानंतर ते थांबलेले. त्यांनी राधानगरीमध्ये त्यांनी काय करायचं तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. त्यांनी पर्यटनाच्या बाबतीत एक रोजगार मेळावा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटन मेळावा सुरू केला. पर्यटन मेळावा सुरू केल्यानंतर ना पर्यटन मेळावा झाला त्याच्या माध्यमातून पर्यटक यायला लागले. कालवा महोत्सव असेल त्यातून पर्यटक आल्यामुळे एक पर्यटकाला चालना मिळायला लागली आणि त्या माध्यमातून साहेबांनी बरेचशा अशा आता हसण्यासारख्या तुम्ही बघायला हसण्या ठिकाणी पर्यटन बोटिंग पॉइंट हा त्यांच्या संकल्पनेतून झालेला आहे. त्यानंतर मांजरखिंडी जर बघितला तुम्ही तिथे ते गव्हर्नमेंटचा स्टॅच्यू उभा केला. तिथं संध्याकाळी 7 नंतर कोणी उभा राहतो साधं कुठलं तिथे उभा राहतो. आता जर बघितलं तर तिथे 3 ते 4 गाडी येतात म्हणजे 3 ते 4 म्हणजे जवळजवळ 3 ते 4 कुटुंब चालले असा त्यांच्या डोक्यामध्ये विजन आहे. मला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या पद्धतीने राधानगरीमध्ये राजकीय आता गणित आहे, याच्या अगोदर महायुती महाविकास आघाडी, परंतु आता इथं कुठेतरी स्वबळावरती लढण्याची कुठेतरी चित्र दिसते. तरुण म्हणून कसं बघतोस या सगळ्या राजकारणाकडे? आता कसं आहे तर प्रत्येकाचे गट्स आहेत. प्रत्येक आता त्याच्या साहेबांनी बघितलं तर त्यांचं काम आहे. असं जर पुढच्या व्यक्तीकडे बघायला तर त्यांचं काम नाही, दाखवण्याचं असं काम नाही. तहसील साहेबांचं काम आणि ते कामाच्या वरती तहसील साहेब हे विजयी होते. संधी आम्हाला द्या, आम्ही नाही आम्हाला सुद्धा एक संधी द्या, आम्ही नक्की विकास करून दाखवतो. तुम्ही म्हणाला तर आम्हाला संधी द्या. आता जर बघायला गेलं तर आता जे उमेदवार आता 4 उमेदवार आता जिल्हा परिषदेला जर उभे असतील तर 4च्या 4 लोकांनी पद भोगलेली. तर त्यांनी त्यांच्या मागे कार्यकाळात काय काम केलं हे जनतेला तुम्ही दाखवावं आणि त्यांनी संधी मागावं. त्यांना जनतेनं संधी दिली होती त्याचं त्यांना सोनं करता त्यांना आलेलं नाही. तुम्हाला म्हणायचं की काहीच त्यांच्याकडून विकास झाला झालेला नाही.
तिने दाखवावं बाबा जो विकास तिने केलेला त्याच्या माध्यमातून जनतेला काय फायदा झालेला, लोकांना काय रोजगार कुठलं तुम्ही केलं तिने दाखवावं. आता आमच्याकडे बरेचसे असे आम्ही काम आहेत की त्याच्यामुळे लोकांना फायदा झालेला आहे, अशा प्रकारचं काय. एकंदरीतच ज्या ज्या ठिकाणी आपण फिरतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला प्रतिक्रिया ऐकायला मिळतात, पण तुर्तच तरी राधानगरीची ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती फिरत राहणार असं सर्वसाधारण मतदारांचं मत आहे. अजून काही मतदारांशी आपण संवाद साधू आणि जाणून घेऊ राधानगरीमध्ये भावा कुणाची हवा. राधानगरीमध्ये फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांचे समर्थक आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक जण आपलाच उमेदवार हा कशा पद्धतीने सक्षम आहे याची मांडणी करताना दिसत आहे. सध्या आपण राधानगरीच्या बस स्टँडवरती आहोत. या ठिकाणी काही तरुणाई, काही ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी या राधानगरीच्या राजकारणाविषयी जाणून घेऊया. काका नमस्कार. तुम्ही माजी सरपंच आहे आताच त्यांनी सांगितलं. काय वाटतंय, काय विकास अजून राधानगरीमध्ये अपेक्षित आहे? राधानगरीचा विकास जर व्हायचा असेल तालुक्याचा तर औद्योगिकीकरण झालं पाहिजे, कारखाने आले पाहिजेत, तरुणांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, व्यवसाय मिळालेला पाहिजे, शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करता आली पाहिजे. परत आमच्या या राधानगरी तालुका आता जे मी आत बोलतोय तो भाग अभयारण्याचा आहे. अभयारण्यामध्ये अनेक जंगली प्राणी इथल्या लोकांना त्रास देतात, म्हणजे शेतकऱ्यांना त्रास देतात, पिकांचा नाश करतात. त्याचा सरकारनं बंदोबस्त केला पाहिजे आणि तरुणांना उद्योग दिला पाहिजे, तरच आपल्या राजधानीच्या ह्या पश्चिम भागाचा विकास होईल. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे विकासाचे अनेक मुद्दे तुम्ही मांडलात, स्वतः तुम्ही राजकारणामध्ये होता, हे मुद्दे सोडून आणण्याची ताकद किंवा सक्षम उमेदवार तुम्हाला 4 जणांपैकी कोण दिसतोय का? गेली 10 इलेक्शन मी आज आमदारकीचे अनुभव घेतलेला आहे. 10 इलेक्शन मध्ये अनेक आमदार होऊन गेलेत, पण आता जे महायुतीचं सरकार आहे, भाजप आणि शिंदे सेनेचं, ते अतिशय कार्यक्षम आहे. अतिशय वेगानं त्यांनी विकासाच्या घोडदौड चालू केलेली आहे. अनेक भागात आता राधानगरीचा भाग बघितला तर अनेक वर्षाचा ते बनाच्यावाडीचा धरणाचा प्रश्न होता, धामणीचा प्रश्न होता. अनेक गावामध्ये रस्त्यात वाड्यावाड्यातून त्यांनी रस्ते केलेत. यामुळं सध्याचं जे सरकार आहे ते अतिशय सक्षम आहे असं मला वाटतंय आणि या सरकारलाच आपण मदत केली पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. ठीक आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत, परंतु हे मुद्दे सोडवण्याची एक ताकद सध्याच्या सरकारकडे आहे असा त्यांचा मुद्दा आहे. आम्ही एक कार्यक्रम करतोय आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे की भावा कुणाची हवा. कुणाची हवा आहे साहेब? आता इथं फक्त दीपक शेट्टींची हवा आहे. परंतु आम्ही एक नाही विरोध, म्हणजे आम्ही ज्यावेळेस एक नाही ग्राउंड रिपोर्ट वरती फिरत होतो, मतदारांशी बोलत होतो, अनेक जणांकडून जाणून घेतलं, तेव्हाच ते म्हणतात की एक नाही अशी म्हणजे बाकीच्या कुणाच्या हवा नाही, फक्त आमच्याच उमेदवारांची हवा आहे, आमदारांनी काहीच काम केलं नाही, निधी आणला नाही, अशा पद्धतीचं म्हटलं जातं. आणि तुम्ही एका बाजूला म्हणता की दीपकांची हवा आहे. तुम्ही पूर्ण वाड्या वस्तीमध्ये जाऊन बघा, तुम्हाला विकास म्हणजे काय ते कळेल. 15 वर्षापूर्वी आमदार साहेबांनी ज्यावेळी शपथ घेतली या विधानसभेची, त्यावेळीपासून विकास म्हणजे काय हे राधानगरी मतदारसंघाला माहीत झालं. महाराष्ट्राचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी असा चौफेर विकास केलेला आहे. इथं विजन वगैरे काय नाही, विजन फक्त प्रकाश आंबेडकरांचं विजन आणि त्यांच्या आरोग्याच्या सुविधा, रस्ते, पाणी, लाईट ह्याच्यावर भरपूर असं काम केलेलं आहे, जे विरोधकांना आता सांगायला काय नाही. त्यामुळे ते सांगायला की काही विकास नाही, आमदारांनी काही केलं नाही. सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला विचारून बघा, तो तुम्हाला सांगेल. पर्यटन विकास, आता राधानगरी आरोग्य केंद्रातला असेल, इथं डायलिसिस आहे, सोनोग्राफी मशीन आहे, सर्व सुविधा केलेल्या आहेत. रस्ते तर बघा आता तुम्ही. आणि इथून पुढं पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून, आमच्या दीपक शेट्टींच्या प्रयत्नातून इथं 100 कॉटचं, आता हे माजी सरपंच आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं, 100 कॉटचं इथं नियोजित आहे. आता ते चालू होईल काम थोड्या दिवसानं. आता ते नियोजित आहे, आमदार साहेब त्या फॉलोअप मध्ये आहे. आणि विकास नाही असं नाही, विकास असताना या लोकांना काय वाटतंय विकास नाही, जरी बहिरेने आंधळे झालेले दिसतात असं मला वाटतंय. तुम्ही म्हणालात की 100 बेडचं एक हॉस्पिटल येते, मग हे निवडणुकीच्या तोंडावरती हे चालू आहे की कसं आहे? नाही नाही साहेब, याच्या आधीपासूनच फॉलोअप आरोग्यमंत्र्यांचं चालू आहे. फक्त आपल्या जागेचा एक प्रश्न होता, त्यासाठी आता सरपंच साहेब आपल्याबरोबर आहेत. यांनी बऱ्याच वर्षी इथं काम केलेलं राधानगरीचं, ते तुम्हाला खरं सांगतील की बरेच वर्षी फॉलोअप चालू होतं. आरोग्यमंत्र्यांनी त्याच्यावर फॉलोअप घेऊन ताळल्यासारखा प्रश्न असेल, धामणीचा प्रश्न असेल, आपल्या मनाजीवाडीचं डॅम असेल, ही कुठलीही विजनरी नाही, हे प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यातली संकल्पना आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विषयी बोलतोय दादा, तुम्ही काय सांगाल की
कशा पद्धतीनं या ठिकाणचं एक राजकीय वातावरण आहे, चौरंगी लढत होत आहे, मतांचं विभागणी कुठं होणार का, कोणाला फटका बसेल असं जाणवते काय? नाही, फटका हा प्रत्येक ज्यानं काम केलं नाही त्याला फटका बसणार. आता काम करणारा माणूस म्हटला तर एकच आहे, तर प्रकाश आंबेडकर. आणि प्रकाश आंबेडकरांच्या पायावरती पाऊल टाकून चालणारा माणूस म्हटला तर आता सध्या तरी दीपक शेट्टीच दिसतोय. कारण की त्यांच्याकडे कुठलं पद नाही, कुठलं काही म्हणजे राजकीय असं कुठलं वर्चस्व नसतानाही त्यांनी आंबेडकरांच्या सहकार्यातून अनेक कामं इथं केलेले आहेत. अनेक वाड्या वस्त्यांनी जावा, रस्ते बघा, काय म्हणा, ते दीपक शेट्टींनी त्यांच्याकडून मागून हक्काने खेचून आणून ते केलेलं आहे. इथं वाकीगोल्यासारख्या भागात गेला तर तिथं दवाखान्याचा लय मोठा प्रश्न होता. ते वाकीगोल्यात प्रत्येक वाडी वस्तीवर जावा, तिथं प्रत्येक जण एकच नाव घेईल, दीपक शेट्टीमुळेच आम्हाला आज दवाखान्याची सुविधा मिळते, डॉक्टर मिळते. असा व्हिजन म्हणण्यापेक्षा विकास मॅन हा दीपक शेट्टीच आहे आता राधानगरीला बघायला गेलं तर. आपण एक प्रश्न विचारणार आहोत आणि जो आपण ग्राउंडवरती आपल्याला अनुभवायला मिळाला तो प्रश्न आपण थेट रीतीने त्यांना विचारणार आहोत. नेमकं काय आहे? ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवरती फिरत होतो मग कदाचित माहित नाही ते समर्थक कोण आहेत किंवा मतदार कुठल्या बाजूचे आहेत आपल्याला काही माहित नाही. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही आमदारांनी किंवा आता नामदारांनी जी काही कामं केलीत त्याच्या सगळ्या संकल्पना ह्या आम्ही राबवल्या होत्या आणि त्या सगळ्या संकल्पना आम्ही त्यांना नेऊन दिल्या आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी त्यांनी कार्याला सुरुवात केली. आता कसं आहे माहित आहे, लंगड्या जर म्हणायला लागले मी 100 किलोमीटर पळतो, हे शक्य आहे काय? पळणारा हा रेस मधला माणूस असतो. मग रेस मधला माणूस कोण आहे? तर त्या लेवलला काम करणारा माणूस म्हणजे तो तिथे खिचून आणणारा निधी माणूस आहे. आता प्रकाश आंबेडकर राज्यसभेत आहेत, ते आमदार आहेत. त्यांनी निधी आणला, त्यांनी तिथून मागणी केली तर खाली ग्राउंडला येणार ना. काल कुणाला तरी एखाद्याला गादीवर बसवलं, सांगितलं बाबा तू लढ, तू बघ, मला शक्य नाही. ते एखाद्याला काय म्हणतात, ते गड्याला जर मालक केला तर आज त्यानं सांगण्यात काय हे नाही, म्हणजे काही अशी हे त्यात काय म्हणजे मजा नाही. हा विकास हा फक्त प्रकाश आंबेडकरांच्यामुळेच झालाय. आणि इथून पुढचा विकास आपल्याला करायचा असेल, प्रकाश आंबेडकर आणि त्याच्या पावला पाऊल ठेवणारा दीपक शेट्टी, हे दोनच पर्याय आहेत आता राधाई मतदारसंघात. ठीक आहे, राधानगरीमध्ये 2च मतदार आहेत. आजोबा कुठलं गाव? आमचं गाव लिंगाजीवाडी. लिंगाची वाडी. का आला होता राधानगरीत? राधानगरीला आलो जरा फिरायला बरं होतं, दवाखाना घेऊन आलो होतो. बर. आता आता बरी आहे का तब्येत? आता हाय बरे, हाय ते बर. बरेच आहे. राधानगरीत फिरत असताना काय हवा काय म्हणते इकडची हवा आहे राजकारणाची? आपली चांगल्या हवा आहे. आहे की सगळ्यांची हवा, सगळेजणच म्हणतात चांगली हवा आहे, होय. पण सगळ्यात जरा गरम हवा कुणाची आहे? आमचे साहेबांचे आहे. काय साहेबांचं नाव काय? होय, साहेबांचं आंबेडकर साहेब. काय कारण काय आहे? कारण काय म्हणजे आमच्या भागचा विकास चांगला केला, त्यांनी चांगलं केलं, त्यांचं चांगलं नाव काढलं पाहिजे. परंतु आरोग्य मंत्री आहेत, एक चांगलं मोठं हॉस्पिटल असायला पाहिजे, हे तुम्हाला वाटत नाही का? होय होय पाहिजे की हॉस्पिटल मोठं पाहिजे, आमच्या गावची विकास झाला पाहिजे. अच्छा. आमच्या गावावर गाडी घोडा आलं पाहिजे. आमच्या एकदम दुर्बल भाग आहे. तिकडे आमच्या भागात पाणी नव्हतं, त्यांनी पाणी आणलं. बर. आमच्या गावात रस्तं नव्हतं, रस्तं केलं. अच्छा. होय. तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुकांना सामोरे गेला असाल, अनेक जणांना तुम्ही मतदान केलं असेल, होय. तर यावेळेस काय बघून तुम्ही मतदानाला पुढे आम्ही जाणार आहे? आमचा विकास झाला तिकडे आम्ही मतदान देणार. पण विकास झालाय, चौघं पण उमेदवार म्हणतात आमच्यामुळेच विकास आम्ही केलाय, मग काय चौघांना मतं देणार? अहो चौघांचे कसे देणार? मला आवडतं तेच मी खाणार, ज्याला आवडत नाही तो खाऊ शकत नाही. कोण आवडते तुमच्या मनात? कोण आहे? आता आम्हाला आंबेडकर साहेब नेहमी आमचं चांगलं तो आम्हाला आवडतोय. काय केलंय आंबेडकर अहो हे साहेबांनी? सांगायला नको मला, आमचा रस्ता केला, आमच्या गावचा विकास चांगला झालाय. आमच्या गावाकडे दवाखाने नव्हते, त्यांनी व्यवस्था केली. आमच्या गावात खेडेगाव आहे, तिथं आमच्या आता समाज मंदिर माझं आहे, त्याचे तिने आणून दवाखाना ठेवला, बाई आहे तिथं आता आणि जे औषध गोळ्या देते, तर तिने चांगलं म्हणा नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सरकारच्या योजना किंवा वेगवेगळ्या काही स्कीम असतात, त्या काय आल्यात का तुमच्यापर्यंत? मी आता ज्येष्ठ नागरिकच आहे. म्हणूनच विचारलं तुम्हाला. आता मला पेन्शन भेटते, अच्छा. मला मुलगा नाही, हम्म. मग ते माझे श्राम बाळाचं माझं हे आहे अच्छा. पेन्सिल, हा, हा. गाडीचा प्रवेश आहे. मित्र सगळेजणच तुम्ही बसलाय, मला वाटतं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली असेल, राजकारणावर सुद्धा चर्चा झाली असेल. काय चालू आहे सध्या राजकारण इथे? सध्या सर गेले 3.5 महिने मी दीपक शेट्टींच्या बरोबर असतो. अच्छा. तर म्हणजे पायालावर म्हणजे अध्यक्ष म्हणजे आमदार साहेब जे आहेत, त्यांच्या पायावरती पाय ठेवून दीपक शेट्टी चालतायत आणि महत्वाचं म्हणजे रात्री 2 वाजता 3 वाजता कधी पण त्यांना फोन येतो. त्यांच्या बरोबरच असल्यामुळे मला माहिती आहे. मग कधी आले तर ते कधी फोन उचलत नाही असं शक्य नाही घडलं. या 3.5 महिन्यातला माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ते स्वतः तिथपर्यंत जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये आता आमची एक छोटीशी पडळी गाव आहे, त्याच्यामध्ये कासारवाडी म्हणून आहे. तिथे एक पेशंट होता लेडीज. तर त्याला अचानक आमच्या वडिलांनी सांगितलं, की दीपक शेट्टी असा-असा माणूस आहे. तर त्याला स्वतःच्या गाडीतून त्यांना मुंबईला घेऊन गेले परेला आणि तिथं हे केला म्हणजे त्यांना विलाज केला. त्यावेळेला त्यांना कॅन्सर हे झाला.
मग लगेच त्यांनी ती वरच्या लेवलने हे लावून त्यांना नुकतीच सुरुवात झाली होती कॅन्सरची, पण त्याच्यातून त्यांना 100% बाहेर काढलं. आणि दीपक शेट्टी एवढा प्रामाणिक माणूस, नुसतं हे एकच उदाहरण आहे, तर आज जिवंत मला वाटतं माझ्या माझ्या ह्या 3-3.5 महिन्यात 20 ते 25 लोकांना, तसंच म्हणजे एक एवढी गरीब जनता आहे की त्यांना पैशाचा भरपूर प्रॉब्लेम असतो. मग त्यावेळेला ते पुण्या किंवा ट्रस्टच्या माध्यमातून त्या लोकांना तिथं नेऊन त्यांना जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करतात. आणि दुसरं म्हणजे आमचेच एक साधू आहेत, त्यांना सुद्धा वाकीगोलातले ते आहेत. त्यांना सुद्धा मोठा प्रॉब्लेम होता, तर त्यांनी त्यांना म्हणजे स्वतःबरोबर घेऊन आज वरती अध्यक्ष आज आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना चांगला विचार करून क्लिअर करत आणले. त्यांना सुद्धा कॅन्सर होता. तर असं खरंच गोरगरीब जनतेचा राजा माणूस म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मनात एक व्हिजन आहे, दीपक शेट्टी साहेबांच्या मनात. ते म्हणजे काय, तर आज आमचा जो भाग आहे तो पूर्ण पर्यटन आहे. आणि जे आज शेतकरी वर्ग बराचसा आहे आमच्या राधानगरी तालुक्याला, तर गौरेड्यांचा भरपूर प्रॉब्लेम आहे. तर दीपक शेट्टीचं व्हिजन पुढचं असं आहे की त्याला कंपाऊंड करणे. जे आंध्रामध्ये हत्ती भरपूर आहेत आणि त्या हत्तीपासून जसं संरक्षण केलं जातं शेतीचं, तसं त्यांची पूर्ण मनापासून आणि त्या अध्यक्षांच्या पर्यंत गेलेला आहे विषय. आणि ते पूर्णपणे आपल्या दाजीपूर अभयारण्य असो किंवा काय गौरेड्यांचा प्रॉब्लेम असेल, ते सॉल्व्ह करण्याच्या प्रयत्नात 100% करता येतच. आणि शेतकऱ्यासाठी चांगला प्रामाणिक आणि स्वतः शेतकरी असल्यामुळं ते स्वतः बांधावर जाऊन ते म्हणजे पूर्णपणे बघतात की बाबा खरंच ह्या शेतकऱ्यांना गरज आहे का? तर ऊसाला साधारणतः म्हणजे इकडं 30-35 असं अव्हरेज मिळतंय टनाला किंवा 20-25 पण मिळते पाऊस अति असल्यामुळं. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं मोठं व्हिजन आहे की साधारणतः एका एकराला 100-150 टन ऊस जावा. हे दीपक शेट्टीचं आहे. परत बरचसं त्यांना केळी लागवड करून केळीतून कसं उत्पन्न मिळता येईल आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्यातून शेतकऱ्याचा कसा फायदा होईल, असा हा एकमेव व्हिजनरी माणूस म्हणावा लागेल तो दीपक शेट्टी. तर तो माणूस प्रामाणिक आहे. आज त्यांची मिसेस राधानगरीची सरपंच होते आणि त्या माध्यमातून त्यांचं काम करण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळं आणि त्यांचं नाव भरपूर ऐकून आहे आम्ही. आम्ही कधी राजकारणात नव्हतो, कधीच कुठल्याच राजकारणात नव्हतो. फक्त दीपक शेट्टी एक व्हिजनरी माणूस आहे आणि त्याचे जे विचार आहेत, एक म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्याचे चांगले विचार आहेत किंवा कुणाला काय प्रॉब्लेम असेल. आणि एवढा भावनिक माणूस आहे तो की मी पगार वगैरे असं काय, मी त्याचा ड्रायव्हर वगैरे नाही, फक्त सांगायचं म्हटलं तर बिचाऱ्याचा 2-2.5 टन ऊस जातोय. जी मिसेस जी गव्हर्नमेंट आहे, एक भाऊ गव्हर्नमेंट आहे, भावाची बायको गव्हर्नमेंट आहे. तरी आम्ही बघतोय दररोज बिचारा सकाळी 8ला येते, रात्री 12-1-2 वाजता जाते. म्हणजे इथे काय कोण स्वार्थासाठी दाबत नाही दीपक शेट्टीसाठी. फक्त प्रामाणिक दीपक शेट्टीचा प्रामाणिकपणा आणि त्याचं निस्वार्थ लोकांच्यावरचं प्रेम ह्याच्यासाठी बरीचशी आम्ही बघतोय ना, आज जरी बघितला तर त्या माणसाच्या मागणं 100 माणसं तरी दिसतात. कुणाला विचारा, कुणाला ₹1 आमिष नाही दिलेला, ₹1 नाही दिलेला, कुठलं जेवण पण देत नाही ते बिचारा. तरी पण माणसं पदरचं जेवतात, पदर खिशातलं घालतात आणि त्या बिचाऱ्यासाठी फिरतात. असं आम्ही दररोज बघतोय आता वाटण. एखाद्याच्या साठी जर एखादं काम त्याने घेतलं, ते पूर्ण झाल्याशिवाय कधी शांत बसत नाही. एक शेवटचा प्रश्न, फक्त मला कोणाचं तरी एक उत्तर अपेक्षित आहे. ठीक आहे, तुम्हीच या सरपंच साहेब इथं. मुद्दे अनेक आहेत, फक्त 1-2 मिनिटांमध्ये हे संपवायचं आपल्याला ग्राउंड रिपोर्ट. एक मला फक्त सांगायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी एक नाही विकासाची कामं झालीत. प्रत्येक जण त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतं. राधानगरी म्हटल्यानंतर काजवा महोत्सव आम्हीच सुरू केला असं प्रत्येक जण दावा करताय. तुम्ही सांगा, कोणीच काजवा महोत्सव चालू केलाय? काजवा महोत्सव हा जरी कुणी त्या स्थानिकच्या सगळ्या नेत्यांनीच भाग घेऊन तो साजरा केला. त्याच्यासाठी चंद्रकांत दादा पाटील आले होते काजवा महोत्सवासाठी. आणि काजवा महोत्सव जो घेतला तो बऱ्याच लोकांना आवडला नाही. कारण काजव्याच्या ते हे आहे तर त्याच्यावरती अतिक्रमण झालं आणि त्यामुळे त्यांची जी हे होतं तिथं वसाहत वगैरे, म्हणजे जे तिथं दिसायचे काजू ते दिसण्याचे झाले आणि त्यांना डिस्टर्ब झाला, संख्या कमी आली. आणि दुसरं मला म्हणायचं आहे की संकल्पना मांडणारे अनेक असतात की हे करा ते करा, इथं डॅम झालं पाहिजे, तिथं नदी वळवली पाहिजे, पण करणारा कोण आहे? हे सगळं आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. या युतीच्या सरकारनं अंमलात आणलेलं आहे ऑन दी स्पॉट. आणि ते जे म्हणतात की आम्ही संकल्पना मांडली, अरे मांडली म्हणून केली कोणी? त्याची पूर्तता आंबेडकर साहेबांनी केलेली आहे. आणि याच्यासाठी दीपक शेट्टी जे कोणी म्हणत असतील ते सुद्धा आमच्यावर असणार त्यावेळेला. आता कदाचित ते
काय असेल त्यांचं ते नसतील, पण मेजॉरिटीनं 95% ते लोक संकल्पना मांडणारे आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहेत आणि त्यांनी ते करून घेतले. काय सांगशील मित्र? काय आहे, आता तुम्ही विचारलेत की ही संकल्पना कुणी मांडली किंवा हे आता जे चाललंय सगळं की श्रेयवादाचं सगळं चालू आहे, त्यावेळेस जे कोण आता हे श्रेयाचं तुम्ही बोलताय त्यावेळेस ते सगळेच आमदार साहेबांसोबत होते. त्यामुळे संकल्पना ह्या सगळ्या गोष्टी असतील ते सगळं विजन हे आंबेडकर साहेबांचं होतं. पण त्यावेळेस इथं जे आता श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत हीच व्यक्ती आमच्या इथं त्यावेळेस त्यांच्याकडे सगळी जबाबदारी होती. त्यामुळं असं काय नाही की ते गेले आज कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाकडनं ते आज आहेत, पण असं काय नाही की त्यानंतरून इकडे निधीच आला नाही किंवा विजनरी कामं झालं नाहीत. आज त्यानंतर येऊन सुद्धा 50 कोटीपेक्षा जास्त निधी या राधानगरी झाला. पण असं त्यामुळे आंबेडकर साहेब हेच मुळात विजनरी माणूस आहेत. त्यांना पूर्ण वाडी वस्तीची सगळ्या अडचणी सगळ्यांना ज्या काही गोष्टींची गरज आहे ते सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यामुळे ते त्यांचं काम चालूच आहे. ते आता बऱ्याचशा गोष्टी अजूनही पुढच्या सांगतात ज्या मुळात जिल्हा परिषदचा म्हणजे त्याच्याशी काही संबंध पण नाही. त्यामुळे बोलायला काय, आता तुम्ही ते मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेबांचं ऐकलं असेल, बोलायला काय जात नाही, पण ते आणण्याची ताकद फक्त आंबेडकर साहेबांमध्ये आहे. ही इथं कोणीही आणू शकत नाही. आज देशात बघायला गेलं किंवा राज्यात बघायला गेलं किंवा आता इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीच आहे सगळीकडे. त्यामुळे आज जर महायुतीचा सदस्य निवडून येत असेल तर वरून संपूर्ण ताकद त्या माणसाच्या पाठीशी राहणार आहे. आणि ह्याच्यातून सगळे विजन जे असतील किंवा जे सगळ्या गोष्टी आता आंबेडकर साहेबांच्या तुम्हाला माहितीच आहेत, सगळ्यांना ऐकून सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त आंबेडकर साहेब आणू शकतात. बाकी सगळ्या गप्पा मारायच्या असतील तर काय मग सगळे कोणीही मारू शकतात, त्याचं काय. चालेल, तुमच्या सगळ्यांच्या गप्पा रंगू द्यात. एक मात्र आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मतदार भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे समर्थक भेटतात. प्रत्येक जण आपला उमेदवार किती सक्षम आहेत याचा दावा करतात. पण हे सगळं 5 तारखेच्या मतदानाच्या मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि 7 तारखेला कळणार आहे की प्रत्येकाने केलेला दावा जो आहे त्या दाव्याला मतदारांनी कशा पद्धतीचा कौल दिलेला आहे. लाईव्ह मराठीसाठी थेट राधानगरीहून.